नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण अगदी आगरी पद्धतीने एक वाटण करून झणझणीत तरीबाज असा बोंबील रस्सा कसा बनवायचा ही रेसिपी बघणार आहे. मस्त अशी थंडी पडते आणि थंडीमध्ये दुपारच्या जेवणामध्ये गरम गरम असं काहीतरी नॉनव्हेजचं असेल ना तर अगदी 2 घास नक्कीच जास्त जाणार. तर रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि चला पटकन रेसिपीला सुरुवात करू. सगळ्यात पहिला ना आपण इथे मसाला बनवून घेणार आहे. सगळ्या नॉनव्हेजचं कोणताही रस्सा असू दे त्याचं मसाल्यावरती सगळं अवलंबून असतं. मसाला जितका तुम्ही व्यवस्थित बनवाल तितकी रश्श्याची चव चांगली वाटते. धने, जिरे, बडीशेप, पांढरे तीळ, खसखस, खडा मसाला आणि 2 बेडगी मिरची हा घेतलाय कोरडा मसाला. त्यानंतर कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीरचे देठ आणि कांदा, टोमॅटो आणि खोबरं मी इथे घेतलेलं. सगळ्यात पहिला आपल्याला हा कोरडा मसाला जो आपण खडा मसाला घेतलाय ना तो आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे. खडा मसाला भाजताना तेल घालू नका. जर तुम्ही त्यामध्ये धने घेतले असेल, पांढरे तीळ, खसखस वगैरे घेतलं असेल तर ते कोरडंच भाजा, म्हणजे ते एकदम बारीक वाटलं जातं. त्यानंतर खोबरं भाजून घेतलेलं आहे. आता मी इथे खोबऱ्याचे असे पातळ काप करून ते भाजून घेतलेले आहे. तुम्ही खोबरं किसून भाजून घेऊ शकता. त्यानंतर आलं, लसूण, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, कांदा, तेल घालून आपल्याला परतून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे आणि अर्धा चमचा मीठ आपल्याला इथे घालायचं. मीठ घातल्यामुळे काय होतं, टोमॅटो पटकन शिजतो आणि जो आंबटपणा असतो ना टोमॅटोमधला तो कमी होतो. मसाला भाजून झालेला आहे. त्यानंतर आपल्याला मसाला थंड करून घ्यायचा, म्हणजे गार झाला ना मग मसाला आपल्याला इथे वाटून घ्यायचा. सगळ्यात पहिलं तुम्ही जो कोरडा मसाला भाजून घेतला ना तो वाटून घ्या. जर तुम्ही एकत्र वाटला तर खसखस पाहिजे तितकी बारीक वाटली जात नाही, म्हणून आपल्याला कोरडा मसाला हा कोरडाच वाटून घ्यायचा आहे. आणि नंतर आपल्याला यामध्ये ओला मसाला जो आहे कांदा टोमॅटोचा तो घालून पाणी घालून आपल्याला हे वाटण जितकं बारीक वाटता येईल ना तेवढं तुम्ही हे बारीक वाटू शकता. मसाला वाटून झालेला आहे. त्यानंतर इथे बोंबील साफ करून घेतलेले. बोंबील पाण्यामध्ये थोडा वेळ 5 मिनिट घालून ठेवायचं आणि नंतर बाजरीचं किंवा ज्वारीचं तुमच्याकडे जे पीठ असेल भाकरीचं ते पीठ आपल्याला बोंबीलमध्ये टाकायचं आणि पिठामध्ये चांगले असे चोळून चोळून आपल्याला 3-4 पाण्याने हे धुवून घ्यायचं. नंतर आपल्याला काय करायचं आहे, स्वच्छ पाण्यामध्ये आपण पिठातल्या पाण्यातून धुवून घेतलं की स्वच्छ पाण्यामध्ये बोंबीलचे तुकडे घालायचे, मीठ घालायचं आणि परत एकदा आपल्याला ते 2 पाण्याने धुवून घ्यायचं. म्हणजे जो बोंबीलचा वास असतो ना तो येत नाही आणि रस्सा खूप छान लागतो मग खायला. आता काय करणार आहे, आपण रस्सा बनवून घेणार आहे. कढईमध्ये तेल घातले, जिरी मोहरी घालून तडतडली, बारीक चिरलेला कांदा परतून घ्यायचा. कांदा जास्त लालही परतायचा नाही आणि कच्चाही ठेवायचा नाही, तर असा मीडियम तेलामध्ये आपल्याला तो शिजवून घ्यायचा. हळद घातली, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, धने पावडर, घरगुती जो मसाला असतो तो घातलेला आहे आणि अर्धा चमचा आपला विकतचा जो मटण मसाला असतो ना तो यामध्ये घालायचा. कोथिंबीर घालायची आणि तेलामध्ये हे हलवून घ्यायचं. नंतर केलेलं वाटण यामध्ये घालायचं, परतून घ्यायचं, हलवून घ्यायचं. बोंबील यामध्ये घालायचे, मीठ घालायचे आणि हे हलवायचे. याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायचे. पाणी घातल्यामुळे काय होतं, मसाला जळत नाही आणि चांगला तेल सुटेपर्यंत मसाला परतला जातो, शिजला जातो. बघू शकता मस्त तेल सुटलेले, कलर खूप छान येतो. नंतर यामध्ये आपल्याला कोमट पाणी घालायचं आहे. लक्षात ठेवा, गार पाणी घालू नका, कोमट पाणी घाला. गार पाणी डायरेक्ट घातलं तर चव नॉनव्हेजच्या रश्श्याची चव जी असते ती वेगळी लागते आणि कोमट पाणी घातलं की ती वेगळी लागते. झाकण ठेवून 10 मिनटं आपल्याला बोंबील शिजवून घ्यायचे.
तुम्ही बघू शकताय 10 मिनिटात बोंबील शिजला गेलेला आहे. तरी तुम्ही बघू शकता किती मस्त आलेली आहे रस्स्याला. अशा पद्धतीने ना आज दुपारच्या जेवणासाठी ना मस्त झणझणीत असा बोंबीलचा रस्सा बनवून घेतलेला आहे. रेसिपी तुम्हाला आवडली असेल लाईक करा, शेअर करा. कशी वाटली कमेंट नक्की